BA भाग 3 इतिहास पेपर 5 आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. आणि यामध्ये आता आपण टॉपिक नंबर 3 की ज्याचं नाव आहे महाराष्ट्रातील राजकीय विकास इसवी सन 1885 ते 1960 एवढ्या प्रदीर्घ कालखंडातील इतिहास किंवा त्यामधील घटना आपण बघणार आहोत. तर यामध्ये आपण काय काय टॉपिक बघणार आहोत, तर बऱ्यापैकी ते आपल्याला एफ वायला असताना झालेलेच आहेत. SYBAला पण थोडाफार यातलं झालेलं आहे. तर कोणकोणता अभ्यासक्रम किंवा कोणकोणत्या सिलेबस या टॉपिकला आहे, तर पहिल्यांदा मवाळ, जहाल व क्रांतिकारी चळवळ. यानंतरचा दुसरा टॉपिक आहे गांधीवादी चळवळी. हा आपला SYBAला आठवते का बघा तुम्हाला, पेपर नंबर 2ला आपण गांधीवादी चळवळी बघितलेले आहेत. आणि तिसरा आहे की हा मात्र तुम्हाला थोडासा नवीन आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. कारण भारत जरी स्वतंत्र झाला तरी महाराष्ट्र अजून त्याचं एकीकरण व्हायचं होतं, महाराष्ट्राचा निर्मिती व्हायची होती. आणि मग त्यासाठी जी चळवळ हातामध्ये घेतली गेली तिला संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं म्हणतात. तर म्हणजे जवळजवळ मवाळ, जहाल, क्रांतिकारी, गांधींच्या 3 चळवळी असे 6 आणि असे 7 टॉपिक यामध्ये आपल्याला बघावयाचे आहेत. तर आज आपण मवाळ कालखंडातील कार्य बघणार आहोत. मवाळांनी काय कार्य केलं, तर मुळात मवाळांचा कालखंड किती आहे, तर इसवी सन 1885 ते 1905 या कालखंडाला मवाळ कालखंड किंवा नेमस्त कालखंड किंवा उदारवादी युग असंही म्हटलं जातं, किंवा इंग्रजीमध्ये याला मॉडरेट पिरियड असंही म्हटलं जातं. तशा प्रकारची स्लाईड पण टाकलेली आहे बघा तुम्हाला. भारतीय राष्ट्रवादी चळवळ जी काही सुरू झाली तिचे 3 टप्पे आहेत. त्यामध्ये पहिला मवाळ, नंतर 1905 ते 1920 जहाल कालखंड आहे, आणि 1920 ते 1947 हा गांधीवादी किंवा गांधीयुग असंही हिला म्हटलं जातं. तर आता या समारोपाकडे जात असताना इसवी सन 1857मध्ये भारतीयांनी उठाव करून इंग्रजांची अन्यायी व अत्याचारी राजवट उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न उत्तर हिंदुस्थानातील काही प्रदेशापुरता, काही राजेरजवाडे, जमीनदार, शिपाई यांच्यापुरता जरी मर्यादित असला आणि भले तो जरी अपयशी ठरला तरी हिंदुस्थानच्या किंवा भारताच्या इतिहासातील तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला. कारण आता आपल्या जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर जुने नेतृत्व, जुन्या प्रेरणा उपयोगी पडणार नाहीत याची खात्री भारतीयांना झाली. पाश्चात्य शिक्षणाने सुशिक्षित असलेला वर्ग जो समाजामध्ये उदयास आलेला होता, त्या वर्गाने आता इथून पुढे या भारतीय समाजाचे नेतृत्व केले. कालांतराने त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. आणि या स्वातंत्र्याच्या चळवळीचा उदय होण्यापूर्वी इथं पहिल्यांदा राष्ट्रवादाची निर्मिती हळूहळू. आता राष्ट्रवादाची व्याख्या पुन्हा तुम्हाला सांगते, मी नेहमीच सांगत आहे, राष्ट्रवाद म्हणजे आपण एक आहोत ही भावना हळूहळू निर्माण झाली. कारण मराठे, गुजराती, पंजाबी, जाट, बंगाली, मद्रासी व इतर अनेक प्रांतातील लोक किंवा हिंदू, मुसलमान, जैन, पारसी हे विविध धर्माचे लोक हे सर्वच जण या भारताचे नागरिक आहेत ही भूमिका तयार झाली. आणि याच्यातूनच अनेक कारणामुळे मग त्यामध्ये विविध धर्मसुधारणा चळवळी असतील, समाजसुधारकांचे प्रयत्न असतील, पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम असेल, वृत्तपत्रांची कामगिरी असेल, राष्ट्रीय साहित्याची कामगिरी असेल, रेल्वे, तारायंत्र, पोस्ट इत्यादी भौतिक सुधारणांचा हातभार असेल, इंग्रजी भाषा असेल,
किंवा इंग्रजांनी केलेलं आर्थिक शोषण असेल, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन यांची दडपशाहीची धोरणं असतील, किंवा इंग्रजांचा वंशश्रेष्ठत्वाचा अहंकार, उद्दामपणा असेल, किंवा इल्बर्ट बिलापासून भारतीयांनी घेतलेला धडा असेल, या अनेक कारणामुळे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेला अनुकूल वातावरण निर्माण. या स्लाईडमध्ये आपण पुन्हा थोडंसं जरा 1857च्या उठावानंतर सामाजिक धार्मिक जागृतीतून सर्वच धर्मात सर्वकष जाणीव जागृती चळवळी सुरू झाल्या. ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर आणि मानवतावादावर या नव्याने उदयास आलेल्या सुशिक्षित लोकांचा विश्वास असल्याने त्याने सनदशीर मार्गाने आपली गाऱ्हाणी मांडण्याचा प्रयत्न केला. बॉम्बे असोसिएशन, सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी या महाराष्ट्रातील प्रांतीय सभेबरोबरच किंवा मुंबई इलाक्यातील संस्थांबरोबरच मद्रास, कलकत्ता येथे देखील प्रांतीय संस्था निर्माण झाल्या आणि या माध्यमातूनच राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, मगाशी मी जी काही कारणं सांगितली ती कारणं आणि हळूहळू या संस्थांचे कार्य, यामुळे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी निर्माण झाली. आणि ॲलन ह्यूम यांच्या सहकार्याने मुंबईमधील सर गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय येथे 28 डिसेंबर इसवी सन 1885 मध्ये कलकत्ता न्यायालयाचे उच्च न्यायाधीश सर उमेशचंद्र बॅनर्जी किंवा योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली या राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. तर सुरुवातीच्या टप्प्यातील म्हणजे 1885 साली राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट कोणती होती? तर पहिलं उद्दिष्ट होतं भारतातील सर्व लोकांना म्हणजे जात पात धर्म पंथ यामधून किंवा विविध पंथाच्या लोकांना जातीपातीच्या लोकांना एकत्रित आणणे. दुसरं, ह्या एकत्रित आलेल्या लोकांमध्ये ऐक्य व सहकार्य टिकवणे. आणि तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं महत्त्वाच्या प्रश्नावर लोकमत जागृत करणे. तर या स्लाईडमध्ये तुम्हाला मी उमेशचंद्र बॅनर्जींचं एक चित्र टाकलेलं आहे. आणि ही जी काही राष्ट्रीय सभा स्थापन झाली ती खरं तर ॲलन ह्यूमच्या सहकार्याने झाली. तर त्यांचं एक मी चित्र तुम्हाला इथं या स्लाईडमध्ये ठेवलेलं दिसून येतं. तर ही जी काही राष्ट्रीय सभा स्थापन झाली तिचं उद्दिष्ट बघितलं. यानंतर या 1885 ते 1905 या टप्प्यात या लोकांनी काय कार्य केलं किंवा काय कामगिरी केली ती आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात. तर या स्लाईडमध्ये तुम्हाला मी काही चित्र दाखवलेली आहेत. तर पहिलं, राष्ट्रीय सभा ज्या ठिकाणी स्थापना झाली तर ते सर गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाचं मी इमारत दाखवलेली आहे. दुसरं, पहिलं जे काही अधिवेशन झालं 1885चं तर त्याला 72 प्रतिनिधी हजर होते. तर तो एक तुम्हाला फोटो टाकलेला आहे. यानंतर या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमागे न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले बाकींचं तर म्हणजे योगदान आहेच, पण सगळ्यांचेच फोटो काय टाकता येत नाहीत. तर आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास आहे ना, मग त्यामुळं मी ह्या दोघांचे फोटो टाकलेले आहेत. तर ते या टप्प्यातील काय कार्य केलं ते कार्य आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात. पहिलं कामगिरी आहे, अर्थात मी तिथे लिहायची विसरलेली आहे पहिला मुद्दा. तर सरकारविरुद्ध घेतलेला आक्रमक पवित्रा. आता पहिलं अधिवेशन इसवी सन 1885चं मुंबईला झालं. दुसरं 1886चं अधिवेशन कलकत्त्यात झालं. त्यावेळेला व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन यानं खरं तर या राष्ट्रीय सभेच्या सभासदांना खास पाचारण करून गार्डन पार्टी दिली. पण नंतर हळूहळू मात्र जेव्हा ही राष्ट्रीय सभा लोकप्रिय व्हायला लागली आणि तेव्हा मात्र राष्ट्रीय सभेविषयी या सरकारचं मत दिवसेंदिवस कलुषित व्हायला लागलं. खरं तर
1888मध्ये जे काही राष्ट्रीय सभेचं अधिवेशन होणार होतं, तिथं सरकारच्या बदललेल्या धोरणामुळं या अधिवेशनाला जागा पण मिळणं कठीण झालं. तर दरभंग्याचे राजे सर लक्ष्मणेश्वर सिंग यांच्या साहाय्याने राष्ट्रीय सभेत जागा मिळाली आणि मग इसवी सन 1888चं अधिवेशन पार पडलं. म्हणजेच आता राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनात जाणं हे सरकारी चष्म्यातून हे एक दुर्वर्तन ठरू लागलं. दुसरं म्हणजे या राष्ट्रीय जागृतीचा प्रयत्न या लोकांनी केला. तर राष्ट्रसभेने ही सुरू केलेली चळवळ दडपून टाकण्याचा जसा सरकार प्रयत्न करत होतं, तसं उलटही राष्ट्रीय सभा लोकप्रिय होऊ लागली. वास्तविक पाहता लाहोर इसवी सन 1893मध्ये लाहोर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून दादाबाई नौरोजी जेव्हा मुंबईहून निघाले, तेव्हा वाटेत जिथं जाताना जाताना त्यांचं मोठं स्वागत झालं. पंजाबमधील शीखांनी आपल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात हा खास त्यांचा सत्कार घडवून आणला. म्हणजे बघा, दादाबाई नौरोजी पारसी, सत्कार कोण करतं? शीख लोक. म्हणजे पूर्वी असं काहीच घडत नव्हतं. तर अशा रीतीने आपण पहिलं उद्दिष्ट बघितले की नाही, जात पात धर्मपंथ, म्हणजे हे जे काही कुठं उद्दिष्ट होतं ते हळूहळू पूर्ण करायच्या मार्गाला या मवाळवाद्यांनी काम केलं दिसून येतं. पुढचं म्हणजे परदेशातील ब्रिटिशांचे सहकार्य मिळवले किंवा युरोपियन नेत्यांचे सहकार्य मिळवले. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये हिंदी लोकांच्या किंवा भारतीयांबद्दल सहानुभूती बाळगणारे देखील काही सभासद होते. त्यामध्ये चार्ल्स ब्रॅडला असेल किंवा अल्फ्रेड वेब असेल किंवा विल्यम वेडरबर्न असेल, केन यासारख्या लोकांना भारतीयांबद्दल खरोखर मैत्री होती आणि म्हणून हिंदी लोकांच्या प्रश्नावर हे लोक वारंवार चर्चा घडवून आणली. यांनी इंग्रजी राजवटीकडून होणारी भारतीयांची पिळवणूक व हिंदुस्थानची सत्य परिस्थिती याविषयी खरी माहिती या लोकांमुळेच ब्रिटिश पार्लमेंटला कळाल्याचे दिसून येते आणि भारतीयांच्या प्रश्नाविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न या परदेशातील ब्रिटिशांनी केला असं म्हणता येईल. तर खरं तर जे चार्ल्स ब्रॅडला आहेत, यांनी तर एका अधिवेशनात हजर राहून तिथल्या लोकांची चर्चा केली आणि त्यांचे भाषण पण त्याला खूप गाजले. ते आपल्या भाषणात म्हणतात, फॉर whom should I work if not for the people, born of the people, trusted by the people, I will die for the people. म्हणजे हे त्यांचं भाषण गाजलं. एवढंच नव्हे, ब्रिटिश समितीने देखील, म्हणजे जी ब्रिटिश म्हणजे युरोपामध्ये किंवा इंग्लंडमध्ये जी ब्रिटिश समिती होती की हिंदी लोकांच्या किंवा भारतीयांच्या हक्काच्या प्रश्नाबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी 1890मध्ये ब्रिटिश समिती निर्माण केली. या समितीमध्ये यूल, हुम, ॲडम्स, नॉर्टन, हॉवर्ड हे 5 इंग्रजग्रस्त होते. या समितीने इंग्लंडमध्ये भारतीयांच्या प्रश्नाविषयी अनेक ठिकाणी सभा घेऊन, परिपत्रके करून, वृत्तपत्रीय लिखाण करून इंग्रजी नागरिकांना भारतीय लोकांच्या मागण्या समजावून सांगण्याचा व सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या समितीने इंडिया या नावाचे एक मासिकही सुरू केले आणि या त्यांच्या कार्यामुळेच भारतातील भारतीयांच्या काय परिस्थिती आहे याचं सत्यचित्रण या ब्रिटिश काउन्सिलमुळं इंग्लंडमधल्या पार्लमेंटला किंवा लोकांना पण होऊ लागली. यानंतरचं कार्य आहे, काही मागण्या मान्य करून घेतल्या. तर इसवी सन 1861च्या कायद्याने मिळालेल्या सुधारणांबाबत राष्ट्रसभेचे नेते समाधानी नव्हते. त्यांना गव्हर्नर जनरल, म्हणजे जो काही कलकत्त्यामध्ये होता, तर गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नरांच्या मंत्रिमंडळामध्ये, म्हणजे जे मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी जे गव्हर्नरांचं मंत्रिमंडळ होतं, या ठिकाणी जे काही सभासद होते तर त्यामध्ये जास्तीत जास्त भारतीयांना सहभागी करून घ्यावे अशा त्यांनी मागण्या केल्या आणि खरोखर त्यांच्या मागणीला यश येऊन 1892 साली ज्या सुधारणा काही सरकारने दिल्या तर त्यामध्ये गव्हर्नर जनरल
आणि गव्हर्नरच्या काउन्सिलमध्ये वाढ करण्यात येऊन काही भारतीयांना त्यामध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्यामुळे आता व्हॉइसरॉयच्या सभासदात हिंदी सभासद बसून राज्यकारभाराची चर्चा करत असल्याचे किंवा कायदे करण्याच्या प्रक्रियेत भाग घेतला असल्याचे दिसून आले. आता सरकारला अध्यादेश मागे घेण्यास भाग पाडणे. आता जे काही सुरुवातीला सरकार आणि राष्ट्रीय सभा यांचे संबंध चांगले होते, पण हळूहळू राष्ट्रीय सभेची वाढती लोकप्रियता बघून सरकारने एक अध्यादेश काढला की सरकारी नोकरांना राष्ट्रीय सभेमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यामुळं काय होऊ लागलं की न्यायमूर्ती रानडे हे सरकारी नोकर होते आणि त्यामुळे त्यांना मग त्यांची खूप कुचंबना होऊ लागली. तेव्हा या सरकारच्या अन्यायी धोरणाविरुद्ध लोकमत जागृत करून 1890चा हा आदेश किंवा हा अध्यादेश मागे घ्यायला सरकारला भाग पाडलं. आणि तेव्हा मग भारतीयांच्या लक्षात आलं की संघटितपणे आपण कुठलंही कार्य केलं तर ते यशस्वी होऊ शकतं. आता या समारोपाकडे वळत असताना राष्ट्रसभेचे लोकजागृतीचे कार्यक्रम असतील किंवा तिच्या सरकारवर टीका करण्याचे धोरण आणि त्यामुळे तिचे असलेले सरकारशी मित्रत्वाचे संबंध राहिले नाहीत. सरकार आपल्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार न करता दुर्लक्ष करते, म्हणून अधिक प्रभावी यंत्रणा उभी करण्याचे व आक्रमक धोरण स्वीकारण्याचे राष्ट्रीय सभेने ठरवले. इंग्लंडमध्ये शिष्टमंडळ काढून एक ब्रिटिश समिती स्थापन करून मगाशी आपण बघितलं की इंग्लंडमध्ये भारतीयांच्या प्रश्नावर सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्न केले. आता ह्यात पहिला टप्पा होता आणि त्यामुळे मग इथं सशस्त्र क्रांती करणे किंवा जहाल विचार मांडणे शक्यच नव्हतं, कारण अशा प्रकारचं राजकारण आपल्याला टोटली अगदी नवीन होतं. मग मुळातच न्यायमूर्ती रानडे मवाळ या शब्दाची व्याख्या करताना म्हणतात, मवाळ म्हणजे काय तर अप्राप्य जी गोष्ट आहे तिची अपेक्षा न करता किंवा तिची आशा न ठेवता जे मिळणार आहे ते टप्प्याटप्प्यानं घेणं म्हणजेच मवाळ होय. आणि या काळात राष्ट्रीय सभेनं असंच केलं की अर्ज विनंत्या या मार्गाने सरकारच्या कानावर आपली गाराणी घातली, सरकारचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि हिथं जर ऐकलं नाही तर खुद्द इंग्लंडमध्ये चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. असे राष्ट्रीय सभेचे सनदशीर राजकारण होते. पण कारण या सुशिक्षित लोकांचा इंग्रजी राज्यकर्त्यांवर, इंग्रजांच्या उदारमतवादावर, न्यायीपणावर विश्वास होता आणि त्यामुळं ते आपल्या मागण्या मान्य करतील अशा प्रकारे त्यांना एक विश्वास वाटत होता. पण हळूहळू हा भ्रमनिरास झाला आणि मग मात्र राष्ट्रीय सभेतला एक तरुणांच्या गटानं एक जहाल गट किंवा जहाल प्रवृत्ती स्वीकारली दिसून येते. तरी पण या काळातलं जे काही सनदशीर राजकारण होतं किंवा लोकशाही मार्गानं राजकारण सुरू होतं त्याबद्दल गोपाळकृष्ण गोखले म्हणतात की आम्ही अशा काही टप्प्यावर उभे आहोत की ज्या ठिकाणी आमच्या पदरामध्ये अपयशच येणार आहे. कारण जेव्हा ते उदाहरण एक देतात की जेव्हा एक 7 किंवा 8 मजली इमारत असेल तर त्यातले 2 मजले खालचे तळातले हे तळघरामध्येच असतात आणि ते इतके भक्कम असतात की त्या भक्कमपणामुळेच वरचे जे 6 मजले आहेत ते उंच जाऊ शकतात किंवा खंबीरपणे उभे राहू शकतात. आणि ते उदाहरण देतात आणि ते म्हणतात की या राष्ट्रीय सभेच्या प्रवाहामध्ये आम्ही मवाळांनी जी आमची कामगिरी आहे ती तळघराप्रमाणे आहे. आम्ही ही जी काही राष्ट्रीय सभा आहे इतकी मजबूत बनवलेली आहे, लोकांना सनदशीर मार्ग जे त्या मार्गाने आम्ही कार्य केलं आहे आणि त्यामुळंच मग जहाल चळवळ उभी राहिली आणि पुढे गांधीजींना ह्या 3 चळवळी पुढे निर्माण करता आल्या. म्हणूनच या काळातला जो राष्ट्रवाद होता किंवा या काळातल्या मवाळांची कामगिरी आहे ती म्हणजे अर्ज विनंत्या करणं किंवा सनदशीर मार्गानं राजकारण करणं आणि मग जेवढं 1892च्या सुधारणा असतील किंवा ह्या जातपात धर्म न मांडता किंवा त्याचा कुठल्याही प्रकारे आड न आणता लोकांना एकत्र आणणं हे महत्त्वपूर्ण कामगिरी या मवाळांनी केली
असं म्हणता येईल. कारण त्यामुळेच पुढं स्वातंत्र्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊ शकलो. थँक्यू.